जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या चॅनल व्हिडिओ क्रिएटरवर नवीन अँड इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. फायनली मित्रांनो, इंस्टाग्राम वरती नवीन एक जबरदस्त रील सुरू आहे ट्रेंडिंग वरती. तर गुलाबी साडी हे सॉन्ग आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आलेला आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करा. त्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे नवीन नवीन एडिटिंग शिकवतो. या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे, तर ते तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. मित्रांनो, आपल्याला दोन ॲपची गरज आहे. एक म्हणजे कॅपकट आणि दुसरे सुपर व्हीपीएन. हे तुम्हाला प्ले स्टोअर मिळून जाईल. तर आपण सुपर व्हीपीएन चालू करून त्याला सिंगापूर हा सर्व कनेक्ट करायचा. कनेक्ट केल्यानंतर आता आपण कॅपकट ॲप मध्ये जाऊ. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर असा काही इंटरफेस. आपण न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून नंतर मी जे तुम्हाला व्हिडिओ दिला आहे ते ऍड करायचा. मित्रांनो, व्हिडिओच्या मटेरियल साठी वेगळा फोल्डर तयार करून ठेवत जाऊ. त्या प्रकारे आपला व्हिडिओ ऍड करून घेऊया. आपण ऍड केल्यानंतर आपण जे व्हिडिओ ऍड केलाय त्या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर ना खाली थोडस स्क्रोल करत जाऊ. आपल्याला एक ऑप्शन एक्सट्रेड ऑडिओ म्हणून एक्सट्रेड ऑडिओ क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओचे ऑडिओ मध्ये रूपांतर होईल. मित्रांनो, आता आपल्याला बरोबर 8 सेकंदाजवळ यायचं. 8 सेकंद जवळ आल्या व्हिडिओवर क्लिक करायचं. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना मित्रांनो, जो 8 सेकंदाचा पुढचा भाग आहे तो डिलीट करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर लास्टला यायचं, ऍड एडिटिंग वर क्लिक करायचं. परत ना व्हिडिओ मी जी दिलाय तो ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर त्याच्यावर लॉंग प्रेस धरून पुढे घ्यायचं, पुढे सरकवून घ्यायचं. मग पुढे हा व्हिडिओ अशा प्रकारे येईल. मित्रांनो, आता आपल्याला पुढे स्क्रोल करायचं आणि 10 सेकंदाबरोबर यायचं. सेकंदावर आल्यानंतर आपल्याला स्प्लिट करायचं. स्प्लिट केल्यानंतर व्हिडिओ 12 सेकंदावर जायचं. 12 सेकंदावर आणखीन एक स्प्लिट करायचं. नंतर 14 सेकंदावर स्प्लिट करायचा. हे अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेतलेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण 8 सेकंदानंतर जो पहिला व्हिडिओ स्प्लिट केला आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर रिफ्लेसचा ऑप्शन आपल्याला भेटेल. रिफ्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला जे फोटो मी दिलेत ते ऍड करून घ्या. अशा प्रकारे थोडेसे आपण साईडला सरकू अशा प्रकारे, किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो सुद्धा ऍड करू शकता. नंतर दुसऱ्या फोटो क्लिक करायचे आणि रिफ्लेसच्या ऑप्शनवर जायचे. रिफ्लेसच्या ऑप्शनवर गेल्यानंतर फोटो ऍड करायचा. फोटो आपण ऍड करून घेऊ या प्रकारे आणि 2 बोटांनी असे झूम करून सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे सेट केले. आता आपल्याला तिसऱ्या फोटोवर जायचं. तिसऱ्या फोटो क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर रिफ्लेसचा ऑप्शन करायचं. फोटो आपल्याला अशा प्रकारे असे झूम करून तुम्हाला हवे तसे तुम्ही सेट करू शकता या प्रकारे. आता आपल्याला चौथा फोटो ॲड करायचा. चौथा फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला व्हिडिओवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर रिफ्लेसच्या ऑप्शनवर जायचं. नंतर फोटोमध्ये आपल्याला जो फोटो हवा आहे तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे झूम करून 2 बोटात ॲड करून घ्यायचा. मित्रांनो, आता ॲड करून घेतल्यानंतर परत ना आपल्याला 8 सेकंदापाशी यायचं. 8 सेकंदापाशी आल्यानंतर आपल्याला वर क्लिक करायचं. पहिल्या फोटोवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवर क्लिक करायचं. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आणि पॉपलिंगिंग हा पहिला इफेक्ट तो ॲड करा. अशा प्रकारे ॲड करायचं. ॲड केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या फोटोवर जायचं. दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं. ॲनिमेशनवर क्लिक करायचं. कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेब ॲम्प्लिफायर हा इफेक्ट मिळेल, तो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आता आपल्याला तिसऱ्या फोटो जायचं. तिसऱ्या फोटो क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ना बॉन्सी रश हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला चौथ्या फोटोवर क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये जायचे. नंतर ना आपण जो पहिला इफेक्ट दिला तोच द्यायचा. पॉपिंग बरोबर चिन्ह क्लिक करायचं. बरोबर चिन्ह क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला जिथं आपण फोटो ॲड केलेले ते इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लो लाईन या इफेक्टवर जायचं. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आणि इलेक्ट्रोलाइट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ना बरोबर चिन्ह क्लिक करायचा. आता आपल्याला हा इफेक्ट पहिल्या फोटोपर्यंत वाढवून खेचून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या फोटो जायचं. बॉडी इफेक्टवर जायचं. बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर आपल्याला क्लोनमध्ये जायचं. क्लोनमधनं आपल्याला एक्सक्लोन हा इफेक्ट ॲड करायचा. थोडंसं आपण खाली स्क्रोल करू. स्क्रोल केल्यानंतर हा बघा इथं
हा इफेक्ट ॲड करा. ॲड केल्यानंतर आपण हा इफेक्ट दुसऱ्या फोटोपर्यंत खेचून घेऊया या अशा प्रकारे. नंतर आता तिसरा फोटो सोडायचा, चौथ्या फोटो जायचा. चौथ्या फोटो गेल्यानंतर ना बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला थोडंसं स्क्रोल करून सेल्फी या इफेक्टवर जायचं. या इफेक्टवर गेल्यानंतर ना आपल्याला 3 नंबरला इन माय हार्ट हा इफेक्ट दिसेल. त्या इफेक्टवर क्लिक करून ॲड करून घ्यायचा आणि हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ना तिसऱ्या फोटो यायचा. तिसऱ्या फोटो आल्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला थोडं स्क्रोल करून ग्लो लाईनवर जायचं. ग्लो लाईनवर गेल्यानंतर ना थोडं खाली स्क्रोल करायचं आणि एनवलॉपिंग हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ना हा इफेक्ट तिसऱ्या फोटो पण सरकून घेऊ, आपण खेचून घेऊ या अशा प्रकारे. आता आपल्याला दुसरा आणखीन इफेक्ट द्यायचा आहे. बॉडी इफेक्टमध्ये जायचं, हा त्या ग्लो लाईनमध्ये जायचं आणि खाली गेल्यानंतर क्लब हार्ट्स हा इफेक्ट ॲड करा. ॲड करताना ॲडजस्टवर क्लिक करू. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर व्हर्टिकल आपण थोडंसं वाढवून घेऊ, म्हणजे वरती बघा बरोबर पाठीमागे कसा दिसतोय त्या बेताने करून घेऊ आणि साईज थोडीशी वाढवून घेऊ याप्रमाणे. आणि खाली कलर बघा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ठेवू शकता. आता जस्ट ॲड करून घेऊ. ॲड केल्यानंतर ना हा इफेक्ट 3 नंबरच्या फोटो पण खेचून घेऊन याप्रमाणे. खेचून घेतल्यानंतर ना आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला. आता 720pवर क्लिक करून आपण रिझोल्युशन 180p ठेवू आणि फ्रेम रेट 50 ठेवू आणि एक्सपोर्ट करण्यास चालू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भावांनो, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो.